वेलकम मित्रांनो, आज आपण आलो आहे म्हसा यात्रेत आणि बघू शकता तुम्ही आज प्रचंड गर्दी अशी आहे कारण आज आहे शनिवार आणि शनिवार रविवार म्हटल्यावर या म्हसा यात्रेत प्रचंड गर्दी असते मित्रांनो। ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आपण मानू शकतो आणि या यात्रेत प्रचंड असा वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रचंड लोक येत असतात। तर बघू शकता मी आज तुम्हाला प्रचंड जेवढं फिरतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। तर बघू शकता अशी प्रचंड गर्दी तुम्ही बघायला भेटता आणि आमचा एक मित्र भेटलेला आहे भरत सोंगळ म्हणून, रोख मंदी या शब्दाने फेमस असलेला एक रील स्टार बघू शकता। रोख मध्ये मसा डायरेक्ट चला म्हणजे एकदम धन्यवाद। स्माइल दिली हो का भाई एकदम उड़ा ना यार आपल्याला मान्यवर त्यांनी तात्काळ बोलवले आहे। तात्काळ 15 पोलीस चौकीशी संपर्क करायचा आहे। मित्रांनो इथे गेम एक होती आणि ती काहीतरी फुगे फोडायची गेम होती आणि आम्ही नाही घेतली कारण ते फुगे बरोबर काय ते पैसे जास्त घ्यायचे आणि फुगे फोडायला चान्स नाही, जाऊ दे नाही भेटली। आणि मित्रांनो आम्ही दुसरी गेम खेळण्यासाठी आलो आहे। बघू 6 असे बॉल असतात ते गेममध्ये आणि ते अशा ज्या वस्तू आम्हाला दिसल्या ना ते एकदम भारावून गेलो कारण त्या नंबरला ती वस्तू होती आणि चांगल्या वस्तू होत्या, परंतु ते गेम काय मला पण माहीत नाही आणि माझा भाऊ आहे तो मला समजावत होता कशा प्रकारे गेम, पण मला ती खेळायची होती कारण मी त्या वस्तू बघून मला वाटतं की कोणती ना कोणती वस्तू लागेल अशा प्रकारे मी गेम खेळण्याची चान्स घेतली आणि 6 बॉल होते आणि 6 बॉलला किती 50 रुपयाला 6 बॉल होते, एक चान्स होती आणि त्याच्यावर नंबर होते 1 2 3 4 5 6पर्यंत होते, पण ही गेम जरा वेगळीच होती। तर बघू म्हटलं आता खेळून बघू आणि मी घेतले अशा प्रकारे 50 रुपयाचे 6 बॉल घेतले। तर तुम्ही अंक पण बघू शकता 1 2 3 4 असे टाकले होते, त्या एका काय ते 4मध्ये गेल्यानंतर 3मध्ये गेल्यानंतर असे बॉल एक असा कवटी टाईपचा बॉल होता, तो 6 बॉल ज्याचे अंक जास्त होते त्या अंकामध्ये जेवढे कॅल्क्युलेशन करायचे म्हणजे आता 5 एक्झाम्पल 5मध्ये गेला
6मध्ये गेला तर त्याची किती संख्या झाली त्या संख्येवर ते नंबर टाकले होते. तर त्याप्रमाणे आपण जेवढी संख्या आता ते नंबर टाकले होते. समजा 36ला काहीतरी टी व्ही होती तर 36ला नंबरला जर साई 6 वेळा 6मध्ये गेला तर किती झाले 36 झाले कॅल्क्युलेशन. ते कॅल्क्युलेशनप्रमाणे 36 टाकले त्याला काय टी व्ही बक्षीस म्हणून भेटायची. अशी ती गेम होती. मी पण त्या गेममध्ये फसलो आणि मी खेळायला लागलो. परंतु ते बॉल ते चेंडू होते छोटे छोटे ते काही जात नव्हते. बघू आता मी घेतले आणि परंतु माझी जी पहिली गेम होती ती ॲक्च्युली फेल गेली कारण मला त्या गोष्टीबद्दल नॉलेज नव्हता. तर बघू शकता मित्रांनो आता आपण अनेक ठिकाणी जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत. तर बघू शकता पाणी कसे आहेत आले जिरवण्यासारखे आहेत. हे बघा डायरेक्ट उलटा होतात मित्रांनो. त्याच्यामुळं आम्ही या पाण्यामध्ये बसण्यात नकार दिला कारण ते लय बेकार होतं. ते खाऊन जिरवल्यासारखं आहे ते. तर बघू आता दुसरीकडे आपण जातोय. हे बघा हे आता छोट्या मुलांचे पाय नाही तर मोठमोठाले बसतात. काय गरज आहे का त्या आयला. बघू आता किती मोठाले पाणी आहेत भाव. बघू आता आम्ही हे होडीसारख्या पाण्यात बसण्याचा विचार आहे. तर बघू म्हटलं आता अनेक ठिकाणी सोशल मीडियावर आपण बघतो तर काहीतरी जिरवण्याची कला आहे ती आणि आम्ही खाल्यानंतर जेवलो तर नव्हतो. बघू आता जिरवण्याचा प्लॅन आहे. बिना खाल्याचा जिरवण्याचा प्लॅन होता. मग बघू आता पहिल्यांदा बघून बसू. आमचं पण जमलिंग झालं जरा. तर 50 रुपयाचं तिकीट होता आणि आम्ही या ठिकाणी तिकीट पाडतोय. तर बघू आता आम्ही 4 जण होतो तर माझा भाऊ घेतोय आता तिकीट पाडतो आणि बसतो. आता बघू आता तो जो एक्सपिरियन्स आहे तो आपण बघू शकू आणि तुम्हाला नक्कीच सांगू काय एक्सपिरियन्स होता तो. तर आम्ही जातो आता आमची जिरवण्यासाठी. अनेक लोक जिरून येतात. आता आम्ही पण जातो. बघू चला आता एंट्री गेटनी जातो आम्ही आणि वरती बसतोय मित्रांनो. तर चांगला असा मसा आम्हाला अनुभव घ्यायचा होता अनेक पाण्याचा. जातो बघू आता तुम्हाला सांगतो काय एक्सपिरियन्स होता तो आणि बसतो आता. बघू शकता आम्ही 4 जण आहोत. 4 जण भाऊ आहेत. बघू आता मस्त आता हुडी पापा खेळतो आणि बसतो आता काहीतरी. तर भाऊ याच्या ठिकाणी बसला होता मागं तर तो एक्सपिरियन्स सांगतो तो. तर आम्ही मागं बसलो होतो असं आणि डायरेक्ट उलटा वाले तो म्हणून. बघू आता मी पण बसतो. मी पहिल्यांदाच त्या पाण्यात बसतोय आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. बघू मागं पुढं बसलेले आहेत आणि आम्ही होतो. तर मित्रांनो या पाण्यानं असं आहे का जास्त सेफ्टी पण नाही. चक्कर आले का तो गेला मेला तर अरे धडकला मेला असं. बघू आता मी तर पहिल्यांदा बसलो आहे आणि आमच्या पुढं आहेत मित्रमैत्रिणी आहेत. तर त्याचा एक्सपिरियन्स घेऊ आणि याला पाहण्यासाठी चांगली पकड हवी असते मित्रांनो. याची व्हिडिओ तुम्ही घेतली नाही कारण आम्हाला तो चक्कर येण्यासारखाचा अनुभव आला त्याच्यामुळे आम्ही ती व्हिडिओ अचानक. आणि मित्रांनो आता आम्ही काहीतरी वेगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तर बघू शकता अशी गेम आहे. आलं ना टॅलेंट ना काय फक्त आहे आणून पाय बसवायचा आणि तिथं त्यांनी फक्त पाय टांगून ठेवलेले आहे. आणि नाही का ते काहीतरी 100 रुपयाला एक चान्स आहे अशी. ते लटकून राहायचं आणि जिंकायचे 1000 रुपये. 100 रुपये द्यायचे आणि 1000 रुपये जिंकायचे. म्हणजे 2 मिनटं लटकून राहायचं. तर मला काही त्याच्यात एवढे इंटरेस्ट दिसला नाही कारण त्याच्यात जाऊ दे. त्याच्यामुळे आम्ही काही खेळण्याचा प्रयत्न केला नाही. 100 रुपये घालवायचे नाही. 2 मिनटं कोणी लटकू शकत नाही. अख्ख्या म्हसायात्रा बघितली पण कोणी काही जिंकून नाही दाखवलं. त्याच्यामुळे नाही गेलं त्याच्यामध्ये. फक्त बघण्याचा अनुभव घेतला. तो व्यक्ती मस्त नाचत होता इकडं तिकडं बघत होता. जास्तीत जास्त तो माणूस किती जास्तीत जास्त 1 मिनिट लटकत होता 1.5 मिनटं लटकत होता. पण 2 मिनटात काही जाऊ शकत नव्हता. पण त्याच्यामुळे हे काय फक्त काय धंदा आहे. फक्त पैसे कमावण्याचं टॅलेंट आहे त्यांच्याकडे. कुठून तरी काय तर 2 पाईप उभे करायचे आणि त्याला लटकून आलं. काय टॅलेंट आहे यार. पैसे कमावणारं कसं पण कमवतो. तर बघू शकता हँगी चॅलेंज म्हणून अशी गेम आहे. काय नाही फक्त लटकायचा. पण लटकत कोण नव्हता. फक्त लोकांना पण समजायला पाहिजे कुठं पण पैसे घालवायचे काय पण. अरे ही काही गेम झाली का त्या आल्या लटकायचं आणि पैसे घालवायचे. बघू शकता तो नाचत होता मस्त पैसे कमवत होता. नाही गेलो आम्ही फक्त बघण्याची मजा घेतली. बघू आता पुढचं अजून तुम्हाला. आणि मित्रांनो आता आमचा प्लॅन आहे की मोठं गोवा बघण्यासाठी. बघू आता आम्ही आलो आहे मोठं गोवा बघण्यासाठी. तुम्हाला वरून दाखवतो पब्लिक किती आहे ती. मसा यात्रा वरून दाखवतो कारण आम्ही वरती चढलो आहे.
बघू आणि 4 तिकीट काढली होती तर त्याचा अनुभव घेऊ. कारण मी बघितलं होता मागे मी येऊन गेलो मग तो बघून गेलो कारण चांगला असा एक्सपिरियन्स मला भेटला. कसे पण गाडी चालवायचे एकदम डोळ्याला पाप नाही भेटणार असा तो एक्सपिरियन्स होता. तर बघू आता आम्ही परत आलो आहे कुठं आणि जास्त काय नाही 30 रुपये तिकीट आहे. 30 रुपयात फक्त मजा घ्यायची. त्यांच्याकडून पण टॅलेंट भरपूर असतं गाडी चालवण्याचं. एवढं सोपं नसतं गाडी चालवणं. त्याच्यावर गाडी चालवायची म्हणजे आपण पण चांगला दिला पाहिजे. अनेक जण पैसे देत होते 20 रुपये 30 रुपये 50 रुपये. तर तो मित्र असं आहे घेत होता इकडे तिकडे बघा म्हणजे आपल्याला आपण सर्व रस्त्यावर गाडी चालवतो तरी आपण पैसे घेत नाही. तो त्याच मोटोकोमध्ये गाडी चालवत होता. त्या प्रकारे बरोबर लक्षात घेऊन तो पैसे घेत होता. तर बघू शकतो तो चांगला असं राऊंड मारतोय आणि मोटोकोचा एक्सपिरियन्स हा सर्वांना आवडला होता. परंतु त्याने काही एवढं शो दाखवण्याचा प्रयत्न केला नाही कारण पब्लिक जास्त होती आणि 30 रुपयामध्ये आता काय बघायला भेटलं बघू शकता. आणि नंतर काय आहे नंतर कार चालवण्याचा प्रयत्न बघू आपण. आणि मित्रांनो अशा प्रकारे हा खेळ संपलेला आहे आणि 30 रुपयामध्ये एवढीच मजा दाखवणार आहे. अजून किती दाखवणार मित्रांनो बघू आता. जास्त काय बघायला भेटलं नाही. मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा मला भरपूर काय आनंद भेटला आणि भरपूर काय बघितलं मी 50 रुपये घेतले. आणि मित्रांनो तुम्हाला आम्ही हनुमान दाखवतो. बघूया कसा रूप घेतलं त्यांनी आणि चांगलं असं सुशोभीकरण केलं त्याला आणि पैसे कमवण्याचं एक टॅलेंट आहे. समोर त्यांनी पैशाचे बादे ठेवलेले आहे. जो कोणी येईल रस्त्यात पैसे टाकेल तो आम्ही गेलो आता छोट्याचा बालाला. आणि मित्रांनो माझा मित्र भेटलेला आहे LNT प्रॉपर म्हैसाचाच आहे. आणि आम्ही चाललो आहे आता ब्लँकेट घेण्यासाठी. अनेक ठिकाणी आम्ही बघितली ब्लँकेट आणि बघतोय भाव कमी जास्त आहे. आणि म्हशामध्ये अनेक भाविक बघताय ते खास ब्लँकेट घेण्यासाठी येतात. आणि म्हशावर ब्लँकेट नाही नेला तर म्हसा अधुराच राहतो कारण ब्लँकेटसाठीच सर्वात मोठा ब्लँकेटसाठी आहे. आणि अनेक जेवढे लोक या म्हशाला भेट देतात ते मोठ्या प्रमाणात ब्लँकेटची खरेदी करतात कारण ब्लँकेट अति स्वस्त असं असे सर्वांकडं बोललं जात आहे. बघू आता आम्ही पण एक ब्लँकेट घेतो आहे आणि अनेक माझ्या भावाने ब्लँकेट घेतलेले आहे. तर आम्ही ब्लँकेट प्रत्येक दुकानामध्ये बघतो. बघू आता एखादा चांगला स्वस्तात भेटला स्वस्तात भेटणे ही चांगली गोष्ट आहे कारण आता ज्या प्राईसला भेटतात बाहेर तर त्याच्यापेक्षा स्वस्तात भेटले तर आपण घेऊ. स्वस्तात घेतले जर आपल्याला मसा परवडेल तसं नाही परवडणार. गर्दी आणि रात्रीच्या वेळेस आलो होतो आणि रात्रीच्याच फिटण्यासाठी ठिकाणी आणि गॉगल घेण्याचा प्रयत्न केला. अनेक वस्तू घेण्याचा प्रयत्न केला. अशा फिरण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे. तर धावतो आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी काही घेतो त्यापेक्षा आम्ही धावतो तुम्हाला बघू शकता. मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत आणि चालू पायी आणि गर्दी कमी होत चालले. गर्दीमध्ये टाईमच भरपूर चालले कारण आम्ही आलोच लेट कारण भाऊ येणार होता वसईवरनं आणि वसईवरनं यायला त्याला बराच टाईम झाला. इथे आम्ही 8 वाजता निघालो मुरबाडवरनं आणि आलो आहे आज. बघू आता ते प्लेट घेण्याचा विचार होता. प्लेट वगैरे आणि ट्रे घेण्याचा विचार होता आणि आलो बघू आता कसे आम्हाला भेटतात घ्यायचंच होतं. आणि मस्त दिसायला जरा ॲक्टिव्ह वाटत होत्या घ्यावं काहीतरी घेतो. आणि एक 2 प्लेट 4 प्लेट असे घेण्याचा विचार होता. ट्रे घेतल्याला अशा प्रकारे त्याने किंमत भरपूर सांगितली. आणि नंतर आलो आहे आम्ही छोट्या बाळाला खेळणी घेण्यासाठी. तर काहीतरी आमचं बदक असं काहीतरी आहे घेण्याचा विचार होता. मस्त प्याप्या माझा होता घेतला आम्ही. गदा बिदा होता भरपूर काय होता. स्विमिंग पूल होता मस्त होता घेतला आम्ही. खरेदी केली 50 रुपयाला होते फक्त. तर घेतो म्हटलं
मला चांगलं वाटेल ते. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो काहीतरी जाता जाता म्हटलं काहीतरी स्वीट घ्यावा आणि घेतली मस्त. इकडं पॅकिंग होतं कारण ओपन होते ते कसं आहे दिवसा धूळ होती हे होते त्याच्यामुळे म्हटलं पॅकिंग घ्यावा. बघू